कोल्हापूरच्या आपण ही सध्याची दृश्य पाहतोय। कोल्हापूरमध्ये काँग्रेसचं आंदोलन हे सध्या सुरू आहे। मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत। अगदी सकाळपासूनच या आंदोलनाला सुरुवात झालेली होती। खरं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज काँग्रेस आंदोलन करत आहे। मग यामध्ये आपण पाहतोय पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी आंदोलन करण्यास सुरुवात झालेली आहे। काँग्रेसचे महत्त्वाचे नेते सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। कोल्हापूरमध्ये सतेज पाटील, विश्वजित कदम हे सुद्धा सहभागी झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। अधिकची माहिती रणजित माजगावकर आपल्याला देतात। रणजित, सध्या आंदोलनामध्ये काय परिस्थिती आहे? मोठ्या संख्येने घोषणाबाजी सुरू आहे। कोल्हापुरात काँग्रेसनं महामार्ग हा रोखून धरलेला आहे। रस्ते दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत टोल घेऊ नका अशी काँग्रेसची मागणी आहे आणि याच मागणीसाठी आपण पाहतोय काँग्रेस आक्रमक झाली आहे। कोल्हापुरात काँग्रेसनं हा रास्ता रोको सुरू केलेला असून पोलिसांचा सुद्धा तगडा बंदोबस्त आहे। पोलीस आता कार्यकर्त्यांशी बातचीत सुद्धा करतात। यामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र टोल वसुली विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे। सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी ही आता सध्या सुरू आहे। पुणे बंगळुरू या महामार्गावर आपण पाहतोय विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो आणि आता याच मुद्द्याला घेऊन काँग्रेस आक्रमक झाली आहे। कोल्हापुरातली सध्याची आपण ही दृश्य पाहतोय। काँग्रेसचे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करतायत। रस्ते दुरुस्त होत नाहीत तोवर टोल घेऊ नका अशी थेट मागणीच त्यांनी लावून धरली आहे।